शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स। आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी। कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास। जय श्रीराम। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थाने ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, आता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची निवडणूक म्हणजे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक। मला असं वाटतंय की महायुती म्हणून आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब असतील, दीक्षा लोंढे असतील, यांनी आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं काम केलंय आणि हे काम तुम्ही कुणी नाकारू शकत नाही। महायुती म्हणून जे काम झालंय तर मला वाटतं की आज या निवडणुकीमध्ये दीक्षाताई लोंढे एकट्या पडायला नको। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात कायम सल राहील की ज्या व्यक्तीने, ज्या परिवारानं या ठिकाणी आमचा आमदार निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप कष्ट घेतलेत आणि हे कष्ट घेतल्यानंतर ते मी नाकारू शकत नाही। आणि जर सीमाताईंच्या प्रचारामध्ये विरोधात असणारे लोक जर कमळाचं तिकीट घेऊन लढणार असतील तर मला वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता पदाधिकारी आहे, हे मला कदापि योग्य वाटणार नाही। मी स्वतः या ठिकाणी दीक्षाताई लोंढे यांचं प्रभाग क्रमांक 11 त्यांचा प्रचारक म्हणून आणि ड गटामध्ये प्रकाशजी लोंढे या ठिकाणी उभे आहेत, त्यांची जी निशाणी येईल ती निशाणी घेऊन मी जनतेसमोर जाणार, जनतेशी संवाद साधणार आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी जनतेशी संवाद साधणार। मला असं वाटतं मी माझ्या आत्म्याशी खोटं बोलू शकत नाही। छुपं काम करणं, कुणाला तरी पाडण्यासाठी म्हणून किंवा कोणतं निवडून यायचं नाही म्हणून नाही, परंतु ज्या व्यक्तीने किंवा ज्या कुटुंबाने या ठिकाणी सीमाताईंना मदत केली आहे, भारतीय जनता पार्टीला मदत केली आहे, त्या कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतोय। मी कुठल्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही। मी आजही सांगतो ठामपणे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि पुढील काळामध्ये प्रचारामध्ये प्रचारक म्हणून जनतेशी मी योग्य पद्धतीनं या ठिकाणी संवाद साधेल, मी असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।